नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस 57वा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्यासाठी सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। जर तुम्ही फॉर्म भरलेला आहेच तर तुम्हाला लेखी सोबत फिजिकल आणि फिजिकल सोबत लेखी दोन्ही स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच या सिरीजमधील सर्व व्हिडिओ पहा, कारण सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या अनुषंगानेच बनवण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती समजली तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1167 आहे, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी आहे ती 1956 साली, कधी 1956 साली मुंबईतील तुर्भे या ठिकाणी उभारण्यात आलेली होती। आणि मित्रांनो, हिचं नाव होतं अप्सरा। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी आहे ती अप्सरा या नावाने ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 1168, भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त सीमा लांबी आहे? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, भारताची सीमा आहे ती 7 देशांना लागून आहे। ठीक आहे। आणि मित्रांनो, त्यापैकी सर्वाधिक सीमा आहे ती बांगलादेश या देशाला लागून आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। या ठिकाणी पहा, बांगलादेशसोबत भारताची 4096 किलोमीटर इतकी लांबी किंवा सीमा आहे। आता या ठिकाणी पहा, या 7 देशांची मिळून एकूण सीमा किती आहे? 15,200। त्यापैकी 4096 आहे ती बांगलादेशची एकट्याची आहे। ठीक आहे। दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे? दुसऱ्या क्रमांकाला चीन आहे। तिसऱ्या क्रमांकाला कोण आहे? पाकिस्तान। लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या क्रमांकावर आजकाल प्रश्न येत नाही आहेत, तरी पण लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकाला बांगलादेश, दुसऱ्या क्रमांकाला चीन आणि तिसऱ्या क्रमांकाला पाकिस्तान या देशांच्या सीमा भारताशी लागून आहेत। एकूण आणि आणखी प्रश्न असतो की भारताची भूसीमा एकूण किती किलोमीटर लांबीची आहे? तर मित्रांनो, ही आहे 15,200 किलोमीटर लांबीची आणि एकूण 7 देशांशी लागून आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1169, बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांच्या दरम्यान धावते? मित्रांनो, बंधन एक्सप्रेस ही भारत आणि बांगलादेश या 2 देशांच्या दरम्यान धावते। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे। ठीक आहे। हिची सुरुवात कधी झाली? 2017 साली झाली। ही जी आहे ती भारतातील कोलकाता आणि बांगलादेशमधील खुलना या 2 स्थानकांना जोडते। कोणती रेल्वे? बंधन एक्सप्रेस। सुरुवात 2017, भारतातील कोलकाता आणि बांगलादेशमधील खुलना। त्यासोबतच पहा, मैत्री एक्सप्रेस आहे ती भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान धावते। तसेच समझोता आणि थार लिंक एक्सप्रेस या 2 गाड्या आहेत त्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान धावतात। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1170, बंची टॉप हा रोग कोणत्या पिकामध्ये आढळतो? आता मित्रांनो, बंची टॉप हा आहे तो एक विषाणूजन्य आजार आहे, विषाणूमुळे पसरणारा आजार आहे, जो केळाच्या झाडावर पसरतो किंवा केळीच्या झाडावर पसरतो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। याच्यामध्ये काय होतं? हा आजार आहे तो खोडावर होतो, म्हणजे पानाच्या मध्ये जी शीर आहे मोठी त्याच्यावर होतो आणि त्या झाडामध्ये पानं एका जागी एकवटली जातात, ज्यांचा बंच होतो। आणि मित्रांनो, त्यामुळेच याला काय म्हणायचं? बंची टॉप असं म्हणायचं। बंच होतोय म्हणून बंची टॉप। कोणतं पीक आहे? केळी। प्रश्न क्रमांक 1171, भारताचे अंटार्क्टिकावर कोणते संशोधन केंद्र आहे? आता मित्रांनो, अंटार्क्टिकावर भारताची 3 संशोधन केंद्र आहेत। कोणती कोणती? पहिलं होतं दक्षिण गंगोत्री, दुसरं मैत्री आणि तिसरं भारती। मग या ठिकाणी कोणतं आहे? या ठिकाणी दिलेल्यापैकी मैत्री आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। 3 लक्षात ठेवायचे आहेत, पहिलं दक्षिण गंगोत्री, दुसरं मैत्री आणि तिसरं भारती। ठीक आहे। आर्यभट्ट काय होता? भारताचा पहिला उपग्रह होता। ठीक आहे, पहिला कृत्रिम उपग्रह होता। प्रश्न क्रमांक 1172, जागतिक ग्राहक हक्क दिन केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी
15 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आहे, लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न आलेला होता. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस. 8 मार्च जागतिक महिला दिवस. या ठिकाणी पहा, 15 मार्चवरूनच पहा, 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन आणि भारताचा राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1173. पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात आले? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, पहिलं आरोग्य साहित्य संमेलन आहे ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी 19 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झालं. आणि मित्रांनो, याचं उद्घाटन कोणी केलं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मग या ठिकाणी काय लक्षात ठेवणार? पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 ऑक्टोबर 2025 मध्ये पुण्यामध्ये झालं, म्हणजे या ठिकाणी पुणे नसल्यामुळे पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1174. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? मित्रांनो, कागदाचा शोध चीनमध्ये लागला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. तर मित्रांनो, आधुनिक कागद तयार करण्याची पद्धत कोणी शोधून काढली? तर साई लुन या चीनी व्यक्तीनं, कोणी? साई लुन नावाच्या चीनी व्यक्तीनं कागद निर्मितीची प्रक्रिया शोधून काढली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1175. चीन या देशाचे चलन कोणते आहे? मित्रांनो, चीनचं चलन आहे युआन, लक्षात ठेवायचं, चीन युआन. पर्याय 3. टका बांगलादेश, दिनार कुवेत. ठीक आहे. आणि क्वात किंवा क्यात हे काय आहे? म्यानमारचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1176. 2025 मध्ये ब्रिक्स राष्ट्रांच्या संमेलनात कोणता देश नव्याने सामील झाला? मित्रांनो, 2025 मध्ये इंडोनेशिया हा देश ब्रिक्स राष्ट्रांच्या संमेलनात नव्याने सम्मिलित झालेला आहे किंवा सामील झालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. कधी झाला? तर 2025 मध्ये. या अगोदर 2024 मध्ये इराण आणि इजिप्त सामील झालेले आहेत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते? तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1177. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा, जर धातूला प्रत्यय लागून नाम तयार झालं तर त्याला काय म्हणायचं? धातू साधित नाम म्हणायचं. त्याच प्रकारे जर
धातूला प्रत्यय लागून क्रियापद बनलं परंतु ते अपुरी क्रिया दाखवत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? धातू साधित म्हणणार किंवा कृदंत असं म्हणणार. काय म्हणणार? कृदंत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 2. धातूला प्रत्यय लागून अपुरी क्रिया दाखवणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणायचं? कृदंत किंवा धातू साधित. प्रश्न क्रमांक 1178. बस या धातूचे तृतीय पुरुषी पुल्लिंगी अनेकवचनी भूतकाळी रूप ओळखा. आता भूतकाळी कसं असतं? शेवटी ला लिले असतं. ठीक आहे, शेवटी काय असतं? ला लिले. पुढे पहा, तृतीय पुरुषी काय असणार आहे? तो, ती, ते. तो बसला, ती बसली, ते बसले. आणि पुल्लिंगी असेल तर बसला, अनेकवचनी असेल तर ले. म्हणजे काय होणार आहे? बसचं बसले होईल. एकवचनी विचारलं तर बसला, अनेकवचनी विचारलं तर बसले. म्हणून पर्याय 2. ठीक आहे, या ठिकाणी सर्वांमध्ये सेमच होतंय. अनेकवचन असल्यामुळे ले होणार आहे. प्रश्न क्रमांक 1179. विद्यार्थी क्रियापदावरून कोणता आख्यात विकार ओळखता येतो? आता मित्रांनो, आख्यात विकार किती आहेत? 7 आहेत. त्यापैकी काळानुसार 4 आहेत आणि अर्थानुसार 3. आता मित्रांनो, अर्थ किती प्रकारचे? 3 प्रकारचे. पहिला आज्ञार्थ, दुसरा विध्यर्थ, तिसरा संकेतार्थ. आज्ञार्थी वाक्य असेल तर त्या ठिकाणी कोणता आख्यात विकार असणार आहे? त्या ठिकाणी असेल उ आख्यात. ठीक आहे. विद्यार्थी वाक्य असेल तर त्या ठिकाणी असणार आहे वाक्यात. आणि जर संकेतार्थी वाक्य असेल तर त्या ठिकाणी द्वितीय ताख्यात. मग या ठिकाणी काय? विद्यार्थी विचारले म्हणून वाक्यात. पर्याय 4. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काय असतं? शेवटी वा, वी, वे असणारी क्रियापदं असतात म्हणून याला काय म्हणायचं? वाक्यात म्हणायचं. ठीक आहे. उ वाक्यात कधी? उ वाक्यात असणार आहे आज्ञार्थी वाक्याला आणि संकेतार्थीला काय असणार आहे? द्वितीय ताख्यात. तर मित्रांनो, जर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती पाहायची असेल तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची A to Z मराठी व्याकरण यूट्यूबवरील फ्री सिरीज पहा किंवा आपलं मराठी व्याकरणाचं A to Z मराठी व्याकरण हे पुस्तक खरेदी करा. हे PDF स्वरूपात आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला एक स्टेट बोर्ड ठोकळा, मराठी व्याकरण नोट्स आणि मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 1180. सर्व मुले मोठ्याने बोलत होती या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. आता या ठिकाणी पहा, क्रियाविशेषण म्हणजे काय असतं? वाक्यातील क्रिया कधी, कोठे, कशी घडली याबद्दलची माहिती देणारा अविकारी शब्द म्हणजे काय? वाक्यातील क्रियाविशेषण. मग या ठिकाणी पहा, या वाक्यामधील क्रिया कशी घडते? मोठ्याने घडते. बोलण्याची क्रिया मोठ्याने घडते म्हणजे मोठ्याने हे काय झालं? क्रियाविशेषण. आणि मित्रांनो, मोठ्याने हे क्रियाविशेषण आहे ते मोठा या विशेषणापासून बनलेले आहे. आणि मित्रांनो, यामुळे त्याला काय म्हणणार? विशेषण साधित. नामापासून बनलं तर नाम साधित, क्रियापदापासून बनलं तर क्रियापद साधित, अव्ययापासून बनलं तर अव्यय साधित. त्याचप्रकारे विशेषणापासून बनलेलं आहे म्हणून विशेषण साधित. पर्याय 2. या ठिकाणी मोठ्याने हे क्रियाविशेषण मोठा या विशेषणापासून बनलं असल्यामुळे याला काय म्हणायचं? विशेषण साधित क्रियाविशेषण असं म्हणायचं. प्रश्न क्रमांक 1181. मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो. उजाडले, मळमळले, सांजावले या प्रकारची क्रियापदं वाक्यामध्ये असतील तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं भावकर्तरी प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे. उजाडले, सांजावले, मळमळले याला काय म्हणायचं? भावकर्तरी प्रयोग म्हणायचं. आणि क्रियापदाला काय म्हणायचं? भावकर्तृक क्रियापद म्हणायचं. प्रश्न क्रमांक 1182. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे या वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, गुरुजी म्हणाले. गुरुजी काय म्हणाले हे दाखवण्यासाठी की हे उभयान्वी अव्यय आलेलं आहे. आणि मित्रांनो, एखाद्या गोष्टीचं स्वरूप दाखवण्यासाठी जेव्हा की हे उभयान्वी अव्यय येतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय म्हणायचं. आणि मित्रांनो, स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय आहे ते गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा एक प्रकार आहे. इथपर्यंत आपल्याला माहिती A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये मिळालेली असणार आहे. तर त्या ठिकाणी पहा, जर
प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं वाक्य जोडली तर कोणतं वाक्य तयार होतं? संयुक्त वाक्य. आणि जर गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययानं वाक्य जोडली तर तयार होणारं वाक्य कोणतं असतं? मिश्र वाक्य. आणि या ठिकाणी काय आहे की हे स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय आहे, जो गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा एक प्रकार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो या ठिकाणी हे वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडलेलं असल्यामुळे मिश्र वाक्य असणार आहे, म्हणजेच पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1183. स्वर्गवास, पोटशूळ, पानकोंबडा, कलाकुशळ या सामासिक शब्दांचा समास कोणता? आता या ठिकाणी पहा, स्वर्गवास, पोटशूळ, पानकोंबडा, कलाकुशल या सर्वांमध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे आपल्याला दिसतंय, म्हणजेच काय? तत्पुरुष समास असणार आहे. आणि चारही पर्यायामध्ये तत्पुरुष आलेलं आहे. त्या ठिकाणी दुसऱ्यांदा पहा, काय पाहिलं पाहिजे? तर याचा विग्रह पाहिला पाहिजे. आता या ठिकाणी स्वर्गवास, स्वर्गात वास, त हा विभक्ती प्रत्यय जोडला गेला. पोटशूळ, पोटात शूळ, त हा विभक्ती प्रत्यय जोडला गेला. पानकोंबडा, पाण्यातील कोंबडा, तील हा विभक्ती प्रत्यय जोडला गेला. आणि कलाकुशल, कलेत कुशल, ठीक आहे, या ठिकाणी देखील त जोडलं गेलं. म्हणजे या ठिकाणी त किंवा तील हे विभक्ती प्रत्यय जोडले जातात. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी त, इ, आ, तील यापैकी कोणतेही विभक्ती प्रत्यय असतील तर त्याला काय म्हणणार आपण? सप्तमी म्हणणार. त, इ, आ हे काय आहेत? सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत. आणि मित्रांनो त्यामुळेच त, इ, आ आणि तील हे काय झाले? सप्तमीचे प्रत्यय असल्यामुळे या ठिकाणी सप्तमी तत्पुरुष समास आलेला आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1184. बाळ तान्हुलं पडलं जमिनीवरी, जखम झाली त्याची मातेच्या काळजावरी, अलंकार ओळखा. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, क्रिया एका ठिकाणी घडते आणि परिणाम दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच परिणाम एका ठिकाणी आहे आणि कार्य दुसऱ्याच ठिकाणी होत आहे. अशा ठिकाणी किंवा अशा प्रकारचं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं असतं त्याला म्हणायचं विसंगती अलंकार. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. मित्रांनो गोष्ट एका ठिकाणी घडली त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी झाला असेल तर त्या ठिकाणी विसंगती अलंकार असतो. व्यतिरेक कधी असतो? जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं तेव्हा त्यावेळी व्यतिरेक अलंकार झाला असं म्हणायचं. विरोधाभास, वरवर विरोध असतो परंतु विरोध केलेला नसतो, त्याला काय म्हणायचं? विरोधाभास. आणि अन्योक्ती, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1185. अफलातून, जुल्म, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? मित्रांनो अफलातून, जुल्म, कबूल हे शब्द आहेत अरबी भाषेतील. अरबी भाषेतून हे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत, म्हणून आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 1186. विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला या वाक्यातील अंत या शब्दाला वाक्यपृथक्करणात काय म्हणतात? या ठिकाणी पहा मित्रांनो, जेव्हा आपण क्रियापदाला नारा, नारी, नारे, काय किंवा कोण असा प्रश्न विचारतो त्यावेळी येणारं उत्तर काय असतं? वाक्यातील कर्ता असतो. मग या ठिकाणी पहा, विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला, होणारा काय? तर अंत, म्हणजे होणारा अंत, म्हणून या ठिकाणी अंत हा काय झाला? वाक्यातील कर्ता, म्हणजेच वाक्यातील उद्देश. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, कर्त्याला उद्देश म्हणायचं, ठीक आहे. आणि अंत काय आहे? या वाक्यातील कर्ता म्हणजेच उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं समजली असतील तरच या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच याचसारखे आणखी प्रश्न पाहण्यासाठी आणि या सिरीजमधील बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.